शोधक म्हणतो. शिवरायांच्या बाबतीत बरेच जणांनी आदर्श घेतलं होतं. एक बुंदेलखंडातला छत्रसाल बुंदेल नावाचा बुंदेलखंडांचा एक सरदार होता. त्याचे वडील चंपतराय बुंदेल, पण ती चंपतराय बुंदेल कायम औरंगजेबाची चाकरी करायचे आणि चाकरी करत असताना देखील ते औरंगजेबाने चंपतराय बुंदेलाला मारलं होतं आणि आपल्या बापाला मारलं. तरी त्याचा मुलगा छत्रसाल बुंदेला हे स्वराज्यामध्ये यावं म्हणत होता, तरी तो औरंगजेबाची चाकरी करत होता. तर कुठेतरी मनात वाटतं ना की ज्यानं माझ्या बापाला मारलं त्याची पुन्हा मी चाकरी करतोय, बापाच्या हातावरती हात देऊन मी देखील तेच करतोय. कुठेतरी खंत वाटली त्याला आणि तो तिकडे स्वराज्याचा राजा एकट्याच्या जीवावरती स्वराज्य निर्माण करतोय आणि कुठेतरी खटकलं. आणि ज्यानं माझ्या बापाला मारलं, बाप मेला म्हणून आईने आत्महत्या केली, माझा अख्खं घरदार उद्ध्वस्त झालं, तरी मी याची चाकरी करतोय. आणि म्हणून तो छत्रसाल बुंदेला स्वराज्यात येतो, महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात येऊन शिवरायांना मिळतो आणि शिवरायांना भेटतो. आणि तो म्हणता झाला, महाराज मला तुमच्यासोबत स्वराज्यात यायचंय, स्वराज्यासाठी द्यायचं काहीतरी, माझं स्वराज्यासाठी माझं बलिदान द्यायचंय, स्वराज्यासाठी घडायचंय, स्वराज्यासाठी लढायचंय. छत्रसाल बुंदेला म्हणतो. आणि तेवढ्यात मात्र छत्रपती शिवराय म्हणतात, अहो छत्रसाल, तुम्ही इथे स्वराज्यात काय करणार? तुम्ही तिकडे बुंदेलखंडात जा आणि बुंदेलखंड स्वातंत्र्य करा आणि स्वतःचं राज्य, स्वराज्य, स्वातंत्र्य राज्य उभारा. आणि तेवढ्यात मात्र छत्रसाल काय म्हणतो बघा राजेंना, मग राज, तुम्ही ज्याप्रमाणे स्वराज्य घडवला त्याचप्रमाणे मीही बुंदेलखंडात जाईल आणि स्वातंत्र्य राज्य उभारेल, पण ज्याप्रमाणे तुमच्या सोबत मावळे होते ना त्याप्रमाणे मला देखील सैन्य द्या, मला देखील मावळे द्या, मला ही शस्त्रास्त्र द्या, मला देखील घोडदळ पायदळ द्या. आणि तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं, छत्रसाल, आम्हाला तरी कोणी घोडदळ पायदळ दिलं होतं, आम्हाला तरी कोणी सैन्य दिलं होतं? अहो छत्रसाल, या स्वराज्यातील, या महाराष्ट्रातील प्रत्येक गरीबातली गरीब पोर माझ्यासोबत आलं, माझ्यासोबत मिळालं आणि माझ्यासोबत येऊन हे स्वराज्य घडवलं. आई जगदंबेचा आशीर्वाद, मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद आणि शहाजी राजेंची साथ होती म्हणून मी घडलो. अहो छत्रसाल, एकदा रणात उतरा, एकदा रणात उतरा, मनाचं पराभव कधीच होणार नाही. आणि बघा काही प्रेरणा होती व छत्रपती शिवरायांची. बुंदेलखंडामध्ये तो छत्रसाल हे शब्द ऐकून गेला आणि बुंदेलखंड स्वातंत्र्य केलं, स्वतःचं राज्य, स्वराज्य उभारलं आणि बुंदेलखंड स्वातंत्र्य केला. प्रेरणा होती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा प्रत्येकाने घेतली होती. एखाद्या वीर जवानाने घ्यावं. तो वीर जवान म्हणजे कोण? भगतसिंग. हे मी म्हणत नाहीये, त्याने प्रेरणा कुठल्या प्रमाणात घेतली ना तर ऐका. ते म्हणतात, एक गाणंच लिहून ठेवलेलं आहे, अरे जिस चोले को पहने शिवाजी खेले अपने जान पर, आज उसी को पहने देखो हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. भगतसिंगांनी देखील शिवरायांचं प्रेरणा घ्यावं आणि या भारतभूमीसाठी वयाच्या 22 ते 23 वर्षात आपलं जीवन समर्पित करावं. किती कौतुकास्पद गोष्ट. हे आदर्श छत्रपती शिवाजीराजेंकडून प्रत्येक जणांनी घेतलं होतं. त्यांच्यामध्ये संस्कार होते शिवरायांमध्ये, म्हणून पुढची पिढी, प्रत्येक महापुरुष आदर्श घेऊ घेऊ हे महाराष्ट्र स्वातंत्र्य केलं, हे भारत स्वातंत्र्य केलं आणि राष्ट्र धर्मासाठी जगत राहिले आणि झुंजत राहिले. आणि तीच आपण प्रेरणा घेतोय का? घेत नाहीये. घेतलंय काय प्रेरणा आपण? गेली वर्षानुवर्ष आपण जयंत्या करतोय. वर्षानुवर्ष जयंत्या करत असताना या सगळ्यात आपण शिवरायांना डोक्यावर घेऊनच नाचलोय. कुठेतरी आज नवतरुणांच्या गर्दीमध्ये दिसतात शिवरायांचं टॅटू हातावरती राहतं, शिवराय बोलून घेतात छातीवरती, शिवराय बोलून घेतात बाहूवरती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गोंधून घ्यायचं असेल तर हृदयात आणि डोक्यात ठेवून मिरवा.
कोणतून घ्या, तेव्हा कुठेतरी आदर्श निर्माण होईल. कधीतरी घ्या. आज आमचं एवढंच चालू आहे की एखाद्या पानपट्टीवर बसणार, फक्त शिवजयंती पुरतं शिवरायांना समित धरणार. 19 फेब्रुवारी जवळ आली की आमच्या छत्रपती शिवराय बुलेटवरती असतात आणि 30 बुलेट एखाद्या पानपट्टीवरती जाऊन थांबते आणि तिथेच पिची थुकणार आणि मात्र तिथेच पिची थुकून येणाऱ्या पुरीला वाईट नजरेने पाहणार आणि छत्रपती शिवाजीराजेंची जयंती जवळ आली की छत्रपती शिवाजी महाराज की जय, भगवा वादळ म्हणून लढणार. काय घेतलंय हो आदर्श? माझा राजा परस्त्री माते समान समजणारा आणि मानणारा राजा होता. प्रत्येकाला इतिहास माहितीये, राज्याचा पाटील केला होता माझ्या शिवाजीराजे. अरे स्वराज्यातील एक गोरगरिबाची मुलगी असते, तो पाटील फक्त त्या गोरगरीब पोरीवरती छेडखान करतो, नुसतं बदमल करतो. बदमल याचा शब्द काय? छेडखान करणं. फक्त त्याने छेडखान केली तर त्याचं चौरंग केलं, हातपाय कलम केले माझ्या राजांनी आणि भर चौकात त्याला बसवलं. आणि हे जेव्हा घडलं ना, तर मासाहेब जिजाऊंच्या कानावरती ही वार्ता गेली आणि मासाहेब जिजाऊ राज दरबारी येतात आणि दरबारी आल्यानंतर शिवरायांना प्रश्न विचारते झाल्या. काय म्हणतात मासाहेब जिजाऊ शिवरायांना? हो शिवबा, नुसतं त्याचं चौरंग केलं, नुसतं त्याचे हातपाय कलम केला? अहो राजा, त्याचं चौरंग नाही तर त्याला जिवंत मारायला हवं होतं. तेवढ्याच शिवाजीराजे म्हणतात की मासाहेब, जर त्याला जिवंत मारलं असतं तर विषय इथंच थांबला असतं. त्याचं चौरंग केलं, त्याचे हातपाय कलम केले. कारण काय की तिचं चौरंग करून आम्ही तिथे स्वराज्याच्या वेशीवरती बसवलं. कारण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि येणारा जाणाऱ्याच्या लक्षात येईल की जर कोणी स्वराज्यातील स्त्रीवर वाईट नजर केली ना, तर त्याचा राज्याचा पाटील केला जाईल. हा इतिहास आपल्या छत्रपती शिवाजीराजांचा. यत्र नारी पूजते, परस्त्रीला देखील आई ताई म्हणून पुंजायचा हा महाराष्ट्र आहे. यत्र नारी पूजते असे हे संस्कार छत्रपती शिवाजीराजेंचे आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजेंचे होते. हे संस्कार त्याच्यात कुठून आले हो? अरे आले कुठे नाहीत, तर ते धर्माभिमानी होते आणि स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान असणं गरजेचं आहे. स्वतःच्या धर्माबद्दल. आणि ज्या तुम्ही कुटुंबासाठी जगता, ज्या घरच्यांसाठी जगता ना, हेच घरवाले, हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा काळ जवळ येईल ना, तेव्हा म्हणेल तुम्हाला की हे मरत नाही, जगतही नाही. पण जेव्हा तुम्ही देव, देश आणि धर्मासाठी जगाल ना, तर हा समाज म्हणेल की तुम्ही जगलं पाहिजे म्हणून. आणि स्वतःच्या धर्मासाठी जगलं पाहिजे. धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई म्हणजे धर्म नाहीये. धर्म म्हणजे न्याय, नीती, आचरण आणि सत्य म्हणजे धर्म आहे. पण स्वधर्म म्हणजे राष्ट्रधर्म म्हणजे महत्वाचा आहे आणि राष्ट्रधर्म म्हणजे हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व म्हणजे जगणे. अरे नफरत के नहीं हम प्रेम की पुजारी है. अरे गर्व से कहो कि हम हिंदुत्ववादी है आणि हिंदुत्ववादी धर्माचा अभिमान बाळगा. आणि त्यात नवीन आले 14 फेब्रुवारीला वेगळे भेटतात तर 19 फेब्रुवारीला वेगळे भेटतात. 19 फेब्रुवारीला आमच्या शिवकन्या बाहेर पडतात, कपाळी चंद्रकोर लावतात, नाकामध्ये नथ घालतात, हिरवा चुडा पातळ घालतात, हातामध्ये महाराजांची मूर्ती धरतात आणि मागून गाणं महाराजांचं वाजतं. पुढे आमच्या शिवकन्या चलतात. पण या जर शिवकन्या 14 फेब्रुवारीला एखाद्या पोट्ट्यासमोर गाडीवरती कॅफेवरती दिसून येतात ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की या कसल्या शिवकन्या हो? या तर अखिल भारतीय लिपिस्टिक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष. काय कामाच्या या शिवकन्या? गर्व बाळगा. आज इन्फ्लुएन्सरच्या नावाखाली आमच्या पोरींची संस्कृती घाण करते. जनाई, मुक्ताई, सावित्री, जिजाई ही संस्कृती गेली. काय म्हणलं? जनाई, मुक्ताई, सावित्री, अहिल्याई आणि रमाई
ही संस्कृती गेली आणि आलिया, करीना, करिश्मा ही संस्कृती आली. आज आमच्या मुलींना टिकली आवड वाटते. टिकली इतकुशी ती टिकली कशाच्या नावाखाली? शिक्षणाच्या नावाखाली. इथं शिक्षणाचा संबंधच येत नाही, बरोबर? शिक्षणाच्या नावाखाली मग शिकून शिकून नेमकं झालंय काय? डॉक्टर, इंजिनियर, वकील, लॉयर. अरे तुम्ही काही व्हा, पण स्वतःची संस्कृती कसं काय विसरू शकतो आपण? भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदावर होत्या प्रतिभाताई पाटील. त्या प्रतिभाताई पाटील, अरे त्यांना वागता आलं तसं वागल्या असत्या. अरे फक्त भारतातच नाही तर परदेशात जाऊन देखील त्यांनी आपल्या संस्कृतीचा मान आणि सन्मान राखत गेले. अहो त्या तर राष्ट्रपती होत्या, त्यांना वागता आलं तसं वागल्या असत्या, पण त्यांनी आपली संस्कृती घाण नाही टेकली. डोक्यावरचं पदर त्यांनी कधी खाली नाही सोडलं. कपाळावरती एखाद्या नाण्याच्या आकारा इतकं कुंकू टिकून राहिलं. अरे ब्लाऊजची भाया भुजवर होते, कधी त्यांनी कापल्या नाही. त्या प्रतिभाताई पाटील, पण त्यांनी संस्कृती नाही घातली. पण आज आमच्या पोरींना इतकुशी टिकली अवघड वाटते, खंत आहे. आज आम्हाला अंगावरती ओढणी घालायला लाज वाटते, खंत आहे. बरं तुम्हाला मी नऊवारी घाला असं म्हणणारच नाही. ते नऊवारी तुम्हालाही आवडता येणार नाही पोरींनो, आणि ते मलाही आवडता येत नाही. पण तुम्ही जे काही घालता ना ते अंग भरून घाला. का? तर आपली संस्कृती ही झाकल्या पदराची आहे. आपली संस्कृती ही झाकल्या पदराची आहे. तिचं अंग उघड प्रदर्शन करू नका. अरे अंग उघड करणं म्हणजे संस्कृती नाहीये. तुम्ही कसं दिसताय ना हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही कसं असताय आणि कसं वागताय ना हे खूप महत्वाचं आहे ताई, हे खूप महत्वाचं आहे. आणि शुल्लक जरी आपल्या वाटेला दुःख आलं ना तर त्या भगवंताला आपण पोचतो. नको त्याला काहीही बोलत असतो, पण लक्षात घ्या आपल्या वाटेला असलेलं दुःख हे काहीच नाही. 350 वर्षापूर्वीचा काळखंड आठवा. अरे प्रत्येक लढाई जर महाराजांची जर आठवाल ना तर प्रत्येक लढाई ही जीवघाती, प्राणघातीच कच होती. तरी झळकत राहिला, झुंजत राहिला. कुणासाठी आणि कशासाठी? आपल्यासाठी. अरे जेव्हा महाराजांचा जन्म झाला ना, महाराजांचा जन्म झाला तेव्हा त्यांना आईची कूस म्हणजे मासाई जिजाऊची कूस जरूर मिळाली, पण बापाची सावली मिळता कामा नाही होती. का? शांतता बाळगा. इकडे लक्ष केंद्रित करा. मासाई जिजाऊंची कूस जरूर मिळाली, मासाई जिजाऊंची कूस जरूर मिळाली, पण बापाची सावली त्यांना कधी मिळता कामा नाही. का? तेव्हा कारण शहाजीराजे कर्नाटकाच्या बादशाहीची चाकरी करायची. महिन्यात आपल्या मुलाची आपल्या वडिलांची भेट नाही व्हायची. ताटातूट आहे का हो? आमचं पोरगा जर आज 5वी पर्यंत 10वी पर्यंत आपल्या विखुर्ले या नगरीमध्ये शिकला, पुढे कॉलेज ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमची आई ताई म्हणते, आपल्या पतीला म्हणते, आपल्या बापाला म्हणते की आपल्या मुलाचं, आपल्या बाळाचं, आपल्या पिंट्याचं, आपल्या सोनीचं, छकुलीचं ऍडमिशन हे जवळच गावामध्ये असलं पाहिजे. का? तर आमचं पोरगा, आमचं पोर घरामध्ये घरचं खाईल पिईल आणि घरामध्ये अभ्यास करेल, माझ्या डोळ्यासमोर राहील. वाटतं ना? मग काय हो आपल्या वाटेला दुःख? एकदा 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. मासाई जिजाऊंना आणि शहाजीराजेंना संसार करता येत नव्हतं. त्यांना कधी वाटलं नाही का आपणही संसार करावा, आपणही संसारात रमावं. पण संसार हे शब्द देखील त्यांनी स्वराज्य आणि स्वराज्याच्या दृष्टीने पाहिले होते. म्हणून कुठेतरी आज आपण सुखरूपपणे जगतोय. आणि 350 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यासारख्या नराधमांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी गावा यासारख्या कूट शासनाचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, आर्थिकता, धार्मिकता यासारख्या
आणि आपले राजेंच्या आदर्श काय घ्यायचं ना हे कधीतरी आपण कळून घेतलं पाहिजे. एक आदर्श घ्यायचं असेल तर तेव्हा महाराज मात्र आग्र्यामध्ये कैद झाले होते, दिल्लीमध्ये कैद झाले होते आपले राजे, आणि तिथून बाहेर पडता येत नव्हतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. पण तेव्हा मात्र आपले राजे निघत असताना मात्र तो औरंगजेब काही सोडत नव्हता. तो औरंगजेब म्हणजे कोण? आणि स्वतःच्या बापाला कैदेत ठेवून मारणारा तो औरंगजेब. बापाला मारल्याशिवाय तर त्याला गादीवर बसताच येत नव्हतं. बापाला कैदेत ठेवून मारला. आणि एवढंच नसून स्वतःचा मुलगा मोहम्मद सुलताना नावाचा स्वतःचा मुलगा होता, त्याला देखील मारलं. आणि एवढंच नसून स्वतःच्या बहिणीला मारलं होतं आणि स्वतःच्या भावाला मारलं होतं. स्वतःची मुलगी म्हणजे जेबुनिसा नावाची स्वतःची मुलगी होती, तिला देखील कैदेत ठेवलं होतं. एवढा क्रूर कर्मकांड करणाऱ्या औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटावं, आणि महाराज एकटे नाही सुटले तर सोबत 250 मावळे आणि इतर बाजार बगडे आणि 8 हत्ती घेऊन राजे बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर या कीर्तीचा गाजावाजा सगळीकडे पसरत होता, दक्षिणेत उत्तरेत सगळीकडे पसरत होता. आणि कोण कुठला उत्तरेतला कवी येतो, स्वराज्यात येतो आणि महाराजांवरती काव्य करू लागतो. तो म्हणतो दशरथ चुके राम कहे, म्हणजे दशरथचा जसा राम झाला, वसुदेव के गोपाल, जसा वसुदेवाचा श्रीकृष्ण झाला ना, सोही प्रकटे साई के श्री शिवराज भूपाल, म्हणजे शहाजीचे पुत्र शिवाजी राजे हे श्री शिवराज भूपाल आहेत. तो काव्य करतो अशा प्रमाणे. पुढे जाऊन खूप सुंदर काव्य केले. जेव्हा महाराज मोहिमेवरती निघायचे, मोहिमेवरती निघत असताना राजे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी केव्हा जायचे हे या वाऱ्याला देखील माहिती नसायचं, या मनाला देखील कोणाच्या माहिती नसायचं, त्या मुलांना त्या मुलांना देखील माहिती नसायचं. कसं निघायचे, कसं मोहिमे आखायचे आणि कसं पराक्रम गाजवायचे हे कुणालाच ठाऊक नसायचं. आणि त्यावरती काव्य तो कवी भूषण करतो. काय म्हणतो तो कवी भूषण? साजी चतुरंग सैन्य तुम्ही उमंगधारी सरच्या शिवाजी जंग जीतने चलत है, भूषण बनत नाद विहद नगारण के नदी न दमत गई बर के रलत है, ऐल पैल खैल फैल खलक में गैल गैल गजन की ठल पैल सैल उसळत है, थारा सुतरने धुरी थारा में लगत जिमी, थारा पर पार पार वाया गयो हालत है. याचा अर्थ ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जायचे, वाऱ्याला देखील भनक न असायची. आणि शत्रूंनाच तर सोडाच, हे काव्य संस्कृत भाषेत शिवरायांच्या हयातीत असताना म्हणून दाखवतात. आणि एवढंच नसून शिवाजीराजेंच्या हयातीत जे परवा तुम्ही प्रत्येकाने ऐकलं असेल गाणं, ते काव्य नसून काव्य. ते काव्य काय? सर्वांनी हात वर करा आणि माझ्या माग फक्त टाळ्यांचा थोडस दर्शनात होऊ दे. थांबा. इंद्रजमी जंबवर वाड वसु अंबपर राम, हात वर करा. इंद्रजमी जंबवर वाड वसु अंबपर रावणस जंबपर रघुकुल राजे, पौलवारी रामपर शत्रुरथी रामपर जोगा राम तुझे राजे, गावात पर चिंतामणी पर भूषण विकृतपर जय जय भुजराज है, तेज दम सपर कानची मी सपर तोडली छवची पर शिवराज है, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. असं काव्य छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हयातीत होते ना, तेव्हा हे काव्य कविभूषणांनी स्वराज्यात यावं आणि महाराजांसमोर म्हणून दाखवावं. म्हणजे किती कौतुकास्पद गोष्ट आहे, किती आचारशील विचारशील आपले राजे असतील. आणि आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सर्वठाई, धीर उदार सुंदर शूर क्रियेची तत्पर तुच्छ केली आणि तीर्थक्षेत्र ती मोडली, सकळ पृथ्वी आतोलली. आणि धर्माची जेव्हा ग्लानी होत गेली ना, तेव्हा देव धर्म गो ब्राह्मण करावं याचे रक्षण, परत स्त्री माता माऊलीच करावं याचे रक्षण. धर्म रक्षीय या भूमीवरी अवतरला एक वाली. आणि या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षीय नाही, अरे महाराष्ट्रच धर्म नवसून अवघा हिंदू धर्म राहिला ठाई, फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळात.
हे कधीतरी घेतलं पाहिजे आपण. आणि एक लक्षात घ्या, दिनदर्शिकेचे अंक कितीही बदलू देत, या मातीशी निष्ठा कायम राहील. आणि नुसतं शिवजयंतीपुरतं शिवराय आमच्या अंगात उसत नाहीत, तर वर्षातील 365 दिवस आम्ही शिवछत्रपतींना मानतो. कारण आमचा जन्म अतुर्य शौर्याच्या गाथेत आणि शिवछत्रपतींच्या मातीत झालाय. या गोष्टीची जाण आपण कधीतरी ठेवली गेली पाहिजे. कारण ते जगले, लढले आणि जगविले, म्हणून कुठेतरी तुम्ही आम्ही सुखरूपपणे जगतोय. देवाऱ्यातील देव आणि मंदिरातील वरील कळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय जर सुरक्षित असतील ना, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक काळखंड हा वेगळा होता, प्रत्येक काळखंड हा मरणाचा होता. जेव्हा महाराजांचा तह झाला होता, मिर्झा राजे जयसिंग त्यांच्यासोबत तह झाला होता आपल्या राजांचा, तेव्हा याच महाराष्ट्रातील 23 किल्ले राजेंना त्या मिर्झा राजे जयसिंगाला द्यावं लागलं होतं. आणि मिर्झा राजेंना देऊन राजे दिल्लीकडे वळतात. दिल्लीकडे जात असताना राजे एकटे गेले असते हो, पण राजे सोबत 7-9 वर्षाच्या बाळ शिवबाराजेंना म्हणजेच बाळ शिवबाराजेंचे पुत्र हे बाळ शंभूराजे, शिवाजीराजे घेऊन गेले शंभूराजेंना. आणि शंभूराजेंना घेऊन जाताना शिवबाराजे शंभूराजेंना म्हणतात, बाळा तू आतापर्यंत स्वराज्याचं असणं पाहिलं, आतापर्यंत तू स्वराज्याचं दिसणं पाहिलं, पण आता स्वराज्याचं खडतर काळ काय आहे ना, हे एकदा बघायचंय. तर एकदा तुम्ही दिल्लीकडे नजर वळवा. आणि खरी काय परिभाषा आहे ना, हे आपण कधीतरी कळून घेतलं पाहिजे. निघा, चला जाऊयात असं म्हणून शंभूराजेंना सोबत घेऊन गेले शिवाजीराजे. आणि एक सांगू इथं, माझ्या आमदारकीनंतर, माझ्या खासदारकीनंतर आणि माझ्या मुख्यमंत्री पदानंतर माझंच पोरगा आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री झालं पाहिजे, यासाठी आता पिटा करणारे आजचे राजकारणी कुठे, आणि शत्रूच्या गोठ्यात आमचं पोटचं पोरगा ओलीस ठेवणारे आपले छत्रपती शिवाजी राजे कुठे हो? ठेवून गेले. आणि शंभूराजे जेव्हा आग्र्यात आले, 9 वर्षाच्या शंभूराजेंना तो औरंगजेब पाहतो. अरे नुसत्या नजरेच्या तेजाने त्या औरंग्याने आपल्या शंभूराजेंना हत्ती भेट द्यावी आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हणता झाला. दिलेर खान काय म्हणतो, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा, उसे आप महाराष्ट्र कैसे ले जाओगे? एवढे से ते शंभूराजे. आणि म्हणते झाली त्या दिलेर खानाला, खा चाचा ये तो हाथी है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबाद साहब ने जो आपको किले दिए हैं ना, वो तो अभी महाराष्ट्र में, उसे आप आगरा कैसे ले आओगे? अरे एवढे से ते संभाजीराजे, अरे काय म्हणावं त्या धाडसेला, अरे उगाच नाही म्हणणार, एका वाघाला पकडायला 80,000 कोळी कुत्री आली होती म्हणून. अरे ज्याचा बाप हा वाघ आहे ना, त्याचं पोरगं हे छावाच असणार. वाचवायचं असेल तर जोरदार वाजवा. त्याचं पोरग हे छावाच असणार. आणि त्या आग्रेत मात्र औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होत होता. आणि त्या वाढदिवसासाठी प्रत्येक विदेशातील सरदार, मनसुबदार आले होते. अख्खं दरबार भरलं गेलं होतं. आणि त्याच दरबारात छत्रपती शिवाजीराजे आपल्या बाळाला म्हणजे शंभूराजेंना घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर त्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजीराजेंना त्याच्या सरदार, मनसुबदार सैन्यांच्या रांगेत शिवरायांना थांबवलं. अरे शिवाजीराजेंचा तह झालाय, पण शिवाजीराजे एक स्वतंत्र राजा आहेत हे माहिती असून देखील त्या औरंग्याने छत्रपती शिवाजीराजेंना त्या सैन्यांच्या रांगेत थांबवावं. अरे एवढाच सहन नाही झालं माझ्या राजांना. आणि राजांनी त्याच्या भर दरबारात, त्या औरंगजेबाच्या भर दरबारात पाठ दाखवून जावं. आणि काय म्हणावं शौर्य आणि साहसाला. कहते हैं दिल्ली के आगे सब झुकते थे, कहते हैं
शेर सीना तान इकडे. शिवाजीराजे तह झाल्या शिवाजीराजांचा, पण शिवाजीराजांचं शब्द एकच होते, अरे मरू मरण पत्करू पण स्वाभिमानानेच. आणि हे सर्व काही अंगीकारलं पुढच्या मुलाने म्हणजे शंभूराजांनी. अरे त्या दरबारात पाहिलं होतं आपल्या राजांना, त्या दरबारात पाहिलं होतं आपल्या बापाला. अरे स्वाभिमानानं कसं जगावं ना त्या दिवशी शंभूराजांनी आपल्या बापाकडून शिकलं होतं. अरे काय म्हणावं आपल्या बापाला. औरंगजेबाचा वाढदिवस पण आज साजरी होत आहे, सर्वजण जमले आहेत, पण माझा बाप फक्त आणि फक्त अपमान झालं एवढंच सहन नाही झालं माझ्या बापाला, आणि पाठ दाखवून बाहेर पडला. त्या दिवशी स्वाभिमान नावाची गोष्ट त्या दिवशी शंभूराजांनी शिकली होती. आणि पुढील आयुष्य जे जगलं ना माझ्या शंभूराजांनी, ते फक्त आणि फक्त मान सन्मानानेच जगलं, मान सन्मानाने. 40 दिवस मरण्यातला सहन केले शंभूराजांनी. किती? 40 दिवस. कशासाठी आणि कुणासाठी? परवा 14 फेब्रुवारीला मूवी रिलीज झाली, चित्रपट रिलीज झाला. कुठला ते? छावा. किती जणांनी पाहिलं? हात वर करा. बस एवढेच का? आपल्याला जाणून घ्यायचं नाहीये का आपल्या छत्रपती शंभूराजांचं त्याग? जाणून घ्यायचं नाहीये का या स्वातंत्र्यासाठी काय झटला झुंजला आणि जगला आणि स्वतःचा धर्म नाही त्यागला? कळून घ्यायचं नाहीये? बघितलं पाहिजे कधीतरी ते चित्रपट जाऊन. 1 महिना सलग चालू राहील, बघा जाऊन. काय मरणातनं सहन केला ना आपला शंभूबाळ, काहीतरी आपण बघितलं पाहिजे. 7 फेब्रुवारीला कुठला मूवी रिलीज झाला? कुठला? सनम तेरी कसम. शोकांतिका आहे, हसण्यासारखी गोष्ट आहे. शोकांतिका आहे. आज पोरांनी प्रेम प्रेम यामध्ये सगळं काही कमावले हो, सगळं काही. अरे प्रेम करा असं मी म्हणणारच नाही, प्रेम करू नका असंही म्हणणार नाहीये, प्रेमाच्या विरोधात मी अजिबात नाहीये. पण 3-4 दिवस अगोदर येणाऱ्या प्रेमासाठी अख्खा आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या तुमच्या आईवडिलांची मान खाली घालतो. त्या आईवडिलांच्या प्रेमाला विसरून जाता. पोरींनो, एक लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठी सांगणे. अरे तुम्ही जेव्हा लहान होता ना पोरींनो, तेव्हा तुम्ही अंथरूण ओलं करायचं. त्या अंथरुणावरती तुमची आई झोपायची आणि तुम्हाला कोरड्या जागी झोपवायची. पोरांनो, अरे तुमचा बाप तुमच्यासाठी आटापिटा करतो, झटतो रे तुमचा बाप. का? तर उद्या चालून माझ्या पोरानं जे मी हाल करून घेतलंय ना, माझ्या पोराचा असा हाल होता कामा नये म्हणून तो बाप झटतो. आज तुम्ही त्या बापाची मान खाली घालता, प्रेम करता, प्रेमासाठी आपल्या आईवडिलांना विसरून जाता. अरे जो बाप कधीतरी पाहिलं पाहिजे, आपल्या मुलीचं जेव्हा लग्न असतं ना ताईंनो, तेव्हा आपला बाप त्या मुलीच्या लग्नामध्ये कुठेच मुलीच्या आजूबाजूला दिसणार नाही, कधीच कुठेच कुठलाच बाप दिसणार नाही. तो सतत जो कोणी जेवण करत आहे, जिथे जिथे पंगत वाढली गेली आहे, पंगत झाल्यानंतर तो बाप पत्तरवाड्या उचलतो, ताट उचलतो आणि बाजूला जाऊन सरकवून टाकतो. तो बाप असतो पोरींनो. अरे त्या बापाची कधीतरी आपण मान खाली गेली पाहिजे, असं कधी वागू नका रे पोरींनो. अरे जो भाऊ दिवसभर स्प्लेंडर वरती, गाडीवरती, बुलेट वरती फिरतो ना, त्याच दिवशी ज्या दिवशी एखाद्या पोराचा हात धरून तुम्ही पळून जाताना पोरींनो, त्या दिवशी तो भाऊ तुमचा घरच्या बाहेर येत नाही. का? तर त्याला लाज वाटते की माझी ताई आज मला घरच्या बाहेर जाण्याच्या कामाची नाही ठेवली, म्हणून तो भाऊ तुमचा ढसा रडत असतो. अरे भावाचा अर्थ कधीतरी कळून घ्या पोरींनो. अरे भाऊ याला कधीतरी
असतो. अरे बापाचं जर आपल्या डोक्यावरून छप्पर गेलं ना, सावली गेली ना बापाची, तेव्हा तुमच्यासाठी धडपडणारा झटणारा तो फक्त आणि फक्त भाऊ असतो. त्या भावाची तुम्ही मान खाली घालता. अरे असं कधी वागू नका की तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलांची इज्जत खाली जाईल. पुरीनं तुम्ही कॉलेजला शाळेला जाल ना, आणि तुमचा बाप जर या विखुरले या बस स्टँड मध्ये थांबला असेल, आणि बस स्टँड मध्ये थांबल्यानंतर तुमच्या बापाच्या बाजूला त्यांचे मित्र असतील, आणि जर तुमच्या बापाला त्या मित्रांनी प्रश्न विचारावा आणि म्हणावा, का रे राजा, का रे मित्रा, या सगळ्यात जरी तुझी मुलगी कोण आहे, आणि तेव्हा छातीत ठोकून तुमचा बाप म्हणावा, ती जी चार चौघात झाली आहे ना, चार चौघामधली जी आतली आहे ना, ती माझी पोरगी, ती माझी वाघीण आहे, असं ताठ मानेने तुमचा बाप सांगितलं पाहिजे. आणि एवढं स्वाभिमानाने जगा तुम्ही, एवढं जरी जगलात ना, तरी तुमच्या जीवनाचं सार्थ झालं म्हणून समजा. आज लव्ह जिहाद सारखे प्रकरण प्रत्येक ठिकाणी होत आहे. का तर तुम्ही हे प्रेमाचं प्रकरण करत बसताय, आई वडिलांची आण राखत नाहीये, म्हणून हे सर्व काही घडते. 35 तुकडे आज आमच्या पोरींचे फ्रीज मध्ये, रेल्वे स्टेशन मध्ये, सुटकेस मध्ये कुठे कुठे दिसत नाहीये. का तर आपण आपली संस्कृती कुठेतरी घाण टाकलीये, म्हणून हे सर्व काही घडते. आणि म्हणून कुठेतरी धर्माचं त्याग काय असतं ना, कशासाठी झुंजले हे लव्ह जिहाद सारखे प्रकरण होत आहेत. का होत आहेत तर धर्माचे विचार आपण डोक्यात घेत नाहीये, म्हणून होत आहेत. म्हणून धर्मासाठी झुंजणारा आणि झटणारा माझा शंभूराजे होते, म्हणून कधीतरी ते चित्रपट पाहिलं पाहिजे. काय त्याग होतं. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुढचं राज्यकारभार कुणी चालवलं असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजे काय साधेसुधे राजे नव्हते. अरे लेखणी ही तितकीच तत्पर होती आणि तलवार ही तितकीच टोकदार होती. पण घात झाला म्हणून म्हटलं जातं, तुळापुरे कैद झाला वीर धर्मभास्कर खरा झुंजार. संभाजी छावा शिवाजीचा म्हणून म्हटलं जातं. पण घात झालं तो क्षण कधीतरी आपण डोळ्यासमोर आणलं गेलं पाहिजे. त्या छावा या मूवीमध्ये हेच दाखवलं गेलं आहे की आपलेच दगावले गेले होते, म्हणून घात झाला होता. आणि शंभूराजेंचे सख्खे मेवणे म्हणजे गणोजी राजे शिर्के. अरे गणोजी राजे मुकरब खानाशी जाऊन मिळाले, त्या म्लेच्छांशी, त्या नराधमांशी जाऊन मिळाले, आणि बातमी वार्ता कळवण्यात आली की तेव्हा छत्रपती शंभूराजे कुठे होते तर सरतेसाईच्या वाड्यावरती संगमेश्वर येथे होते. बातमी कळाली मुकरब खानाला, आणि मुकरब खान 80,000 सैनिक घेऊन निघाला आणि पन्हाळ्याला बदल देत निघाला. आणि तेव्हा मात्र पन्हाळ्याचे सुभेदार होते मालोजी बाबा. मालोजी बाबांना बातमी कळाली, मालोजी बाबा, मालोजी बाबा, मालोजी बाबा, अरे काय झालं? अहो राजांचं घात झाला मालोजी बाबा. अहो काय झालं? अहो राजा तिथं संगमेश्वर येथे आहे, ही बातमी मुकरब खानाला पोहोचता गेलीये. अरे कोणी पोहोचता गेलीये? अहो राजांचे सख्खे मेहुणे म्हणजे गणोजी राजेंनी ही बातमी, ही वार्ता सांगितलीये. अरे गेलं पाहिजे, अहो राजांना वाचवलं पाहिजे, वार्ता ही सांगितली पाहिजे. आणि म्हणून मालोजी बाबा निघाला. अरे मालोजी बाबा म्हणजे कोण? 60 वर्षाचा वयोवृद्ध असणारा म्हातारा, भरदार शरीर, पिळदार मिशी, गुडघ्यापर्यंत धोतर. अरे हातामध्ये जर शस्त्र धरलं ना तर 100 जणांना एकटा भारी पडणारा तो मालोजी बाबा. आणि ते मात्र गेले. आता निघाले. मुकरब खानाच्या अगोदर जाऊन शंभूराजेंना ही वार्ता सांगितली. राजा, अहो राजा निघा, राजा निघा, एवढी मोठी जवळ करा राजा, निघा राजा, अहो घात झालाय, आपलेच फितूर झाले ती राजा, निघा राजा, निघा. आणि तेवढ्यात शंभूराजे म्हणावं, तुमच्यासारख्या वयोवृद्ध असणाऱ्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये आम्ही या स्वराज्याची पताका देऊन आम्ही भ्याडपणे पळून जाऊ? नाही बाबा, इथेच मरू, पण आम्ही नाही जाणार. आणि युद्ध चालू झालं. मुकरब खानाचे सैन्य येथे झाले, मुकरब खानाचे सैन्य आले. आणि मात्र आता शंभूराजेंना पकडण्यात आलं. शंभूराजेंना पकडलं गेलं आणि साखळ दंड
एक 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 मुघल येऊ लागले, एक एक सैन्य आले आणि शंभूराजेंच्या अंगावरती साखळदंड घालण्यासाठी समोर आले. आणि जेव्हा राजांना साखळदंड घालण्यासाठी समोर यावं आणि माझ्या राजाने नुसतं नजर वर करावी आणि ते 80,000 पुत्री सरकन मागे सरकावं, नजरेचा तो तेज होता. आणि आता मात्र मुकरब खान मात्र हळूहळू हळूहळू आदेश सांगू लागला, अरे ओढा त्याला, अरे आतापर्यंत ज्यांनी राजालंकार घातले असतील ना, आता त्याच्या अंगावरती विदूषकी झमली घाला. अरे आतापर्यंत ज्यानं या स्वराज्याचं, या महाराष्ट्राचं मुकुट घेऊन, ताज घेऊन मिरवला असेल ना, आता त्याच्या डोक्यावरती घुंगर बांधलेली टोपी विदूषकी घाला. अरे आतापर्यंत ज्यानं घोड्यावरती, हत्तीवरती पदारीत आला असेल ना, आता मात्र त्याला उंठावरती बसवा. आणि शंभूराजे पकडले गेले आहेत ही वार्ता आता मात्र त्या मुकरब खानाचे सैन्य जाऊन औरंगजेबाला सांगता झाले. आणि म्हणतो काय तो सैन्य, हुजूर 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 हुजूर, ओ काफर संभा, ओ काफर संभा को गिरफ्त में कर लिया. आणि ज्यानं वार्ता सांगितली त्याला औरंगजेब म्हणावं, पी के तो नाही आया, अरे पिऊन तर नाही आलंस, ओ काफर संभा एवढ्या लवकर गिरफ्त मध्ये येऊ शकत नाही. आणि त्यानं म्हणावं, नाही हुजूर, जी हुजूर, उस मुकरब ने, हमारे मुकरब ने शंभू को गिरफ्त कर लिया. आणि तेवढ्यात मात्र औरंगजेब म्हणावं, आज की रात जश्न होनी चाहिए, अरे घेऊन या त्याला, अरे ओढवून घेऊन या, अरे त्याला उंठावरती बसवून आणा. आणि घडलं मंडळी, शंभूराजेंना उंठावरती बसवण्यात आलं. अरे ज्यानं खरंच घोड्यावरती बसावं आणि या स्वराज्यासाठी आटापिटा करावं ना, त्याच माझ्या शंभूराजेंना मात्र आता उंठावरती बसवण्यात आलं. साखळदंडाने चकडला गेला शिवपुत्र शंभूराजा. साखळदंडाने चकडला गेला. शंभूराजेंना उंठावरती बसवलं. वाजत काजत थिंड निघाली आपल्या शंभूराजेंची. अरे कोणीतरी यावं, दगडफेक करावं माझ्या शंभूराजेंवरती आणि ते दगड शंभूराजेंना लागावं. अरे कोणीतरी यावं, शिवागाळ करून जावं आणि शंभूराजे ती शिवागाळ ऐकावं. अरे कोणीतरी यावं, तलवारीच्या टोकाने शंभूराजेंच्या अंगावरती वार करावं. ते वार झाल्यानंतर शंभूराजेंच्या अंगावरती रक्ताचे चिळखंडे उडावं आणि रक्त मातीवरती थेंब 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 पडावं. अरे कशासाठी झुंजले शंभूराजे? 40 दिवस मरण्यात सहन केले. आणि औरंगजेबाच्या समोर आता मात्र शंभूराजेंना समोर आणलं गेलं. आणि औरंगजेब शंभूराजेंच्या समोर आला. आणि औरंगजेब म्हणतो झाला, काय म्हणतो तो औरंगजेब, जब संभाजी के करीब आके पूछे कुछ औरंग ने सवाल, लूट कहाँ रखी है संभा, हम पूछ पूछ के थक गए देख, और हाँ हाँ चले भी बता दे कौन कौन से काफर आज तक तेरे साथ मिले हुए, हम पूछ पूछ के थक गए देख. तब संभाजी की नजर उठी, होठों पर मुस्कान लिए, अरे पैदा ही हम उतर हुए, और रही बात तेरे बूझ प्रश्न की, जा हम मिट्टी से बेईमान नहीं, अपनों में अपनी जान लिए फिरते हैं, हम तुझ जैसे हैवान नहीं. त्या दिवशी शंभूराजेंनी सांगावं आणि म्हणावं, काय विचारलं होते, स्वराज्याचं असणं दिसणं काय आहे, हे कुठे आहे? तेवढ्यात शंभूराजे म्हणावं, अरे जा मेरे बाप के पैरों में है दौलत, जा जाकर उसे ले आओ और उसी बहाने कदम छू लेना, पर पहले तू उसके काबिल बन, त्या लायकीचा तू बन. हे शंभूराजे सांगावं आणि राग यावं. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जावी त्या औरंगजेबाच्या. आणि आता मात्र सांगता झाला तो औरंग्या म्हणतो काय, गुडघ्याचे वाट्या काढा. आता आदेश सांगितलं गेलं, नका छटायाचे, अरे डोळ्यामध्ये तत्ती शिशा घाला. आणि काढण्यात आलं. अरे गुडघ्याच्या वाट्या काढण्यात आले. अरे नखा छाटण्यात आलं. अरे एवढंच नसून डोळ्याने जे स्वराज्याचं सुख पाहिलं होतं, याच डोळ्याने फक्त शिवरायांनी आणि भाऊसाहेब जिजाऊंनी काय शिकवलं होतं या डोळ्यांनी पाहिलं होतं. अरे ज्या जिभेने जगदंब आणि स्वराज्याचं सुख पाहिलं होतं आणि स्वराज्यासाठी झटावं म्हणून ही जीभ चालायची ना, त्या दिवशी
शंभूराजांची. कशासाठी, कोणासाठी? अरे मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा आम्हास दिला. शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर झाला. काहीतरी आपण घेतलं पाहिजे, कारण एकच विषय होतं त्यांचं, एकच धोरण होतं की धर्मासाठी झुंजावे, झुंजवणे अवघ्याशी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले, देशद्रोही तितके कुत्ते मारून घालावे परते, देव दास पावती फत्ते यथार्थ संशय नाही, देव मस्तकी धरावा अवघा हल्लकल्लोळ करावा, मुलूक पडवावा की बुडवावा, फक्त आणि फक्त धर्म स्थापनेसाठी शंभूबाण त्या दिवशी हे शब्द शंभूराजांच्या कानाई ऐकू येत होते. म्हणून काहीतरी ते छावा चित्रपट बघण्यासाठी जा, काय त्याग होत ना, हे कधीतरी आपण घेतलं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे. आणि जिजाऊंनी जन्म दिला शिवासारख्या वाघाला, आणि शिवांनी जन्म दिला शंभू सारख्या छावाला. त्यानं सहन केलं डोळ्या फोडणाऱ्या सळीला, पण जिवंत ठेवलं या भगव्या वादळाला. अरे तप्पी लाल सहला सहली फिरवी आखे ना चुकी थी, तप्पी लाल सहलिया सहली परवा आखे ना चुकी थी, अरे जबान काट दी थी औरंग ने फिर भी सिर ना झुका था. कशासाठी? कारण त्या धर्मासाठी झटणारा आणि झुंजणारा आपले शंभूराजे होते. कधीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे ही गोष्टी. त्याग आठवा, समर्पण आठवा. हे प्रत्येक महापुरुषाने त्याग केलं होतं आपल्यासाठी. आपल्यासाठी हा अट्टहास होता. आणि शेवटी एकच बोले, छत्रपती शिवाजी राजांचं जेव्हा राज्याभिषेक पार पडत होता ना, राजांनी नुसतंच लढाया केल्या नाहीत, तर राजे त्या लढाईच्या प्रत्येक क्षणाक्षणाला जनतेचा विचार करत राहिले होते. 6 जून 1674 तेव्हा राजांचा राज्याभिषेक पार पाडण्यात आला. राज्याभिषेकाच्या अगोदर राजांनी सलग 11 दिवस व्रत केले होते. बऱ्याच जणांना माहिती नाहीये की राजांनी व्रत केलं होतं म्हणून. ते व्रत असं होतं की राजे 11 दिवस एका दिवशी फक्त एकच वेळेस साधन करत राहिले, जेवण करत राहिले, एका वस्त्रात राहिले, एका वस्त्रात झोपले. काय गरज होती हो? 12व्या दिवशी तर आपलं नामकरण होणार आहे, 12व्या दिवशी तर आपण छत्रपती होतोय. मग कशासाठी राजे हे 11 दिवस व्रत करत राहिले? याचं कारण होतं की राजांना इथल्या जनतेची व्यथा आणि कथा जाणून घ्यायची होती. राजे म्हणले त्या दिवशी की माझ्या रयतेतील प्रजेला एक वेळेस सुखरूपपणे अन्न पोटात जातं का? माझ्या रयतेतील प्रजेला अन्न, वस्त्र, निवारा ते अंग भरून कपड्यामध्ये आहेत का? मग ती स्त्री असतील किंवा पुरुष असतील, ते अंग भरून कपड्यामध्ये आहेत का? हे जाणून घ्यायचं होतं. ते पोटभर जेवण करतात का? हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून राजांनी 11 दिवस सलग हे व्रत केले. आणि 12वा दिवस उजाडला तेव्हा राजांची तुला करण्यात आली. तुळा म्हणजे काय हो? एक मोठं तराजू मागण्यात आलं, आणि मोठ्या तराजूमध्ये एका बाजूला राजेंना बसवण्यात आलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र सोने, हिरे, माणिक घालण्यात आलं होतं. अरे एवढंच नसून कडधान्य घालण्यात आलं होतं. साखरी, गहू, तांदूळ हे सर्व काही कडधान्य घालण्यात आलं होतं. आणि त्या दिवशी लक्ष देऊन ऐका, त्या दिवशी महाराजांचं वजन 70 ते 75 किलो असं आहे. त्या दिवशी कळलं होतं राज्याभिषेकाच्या दिवशी. पुढे मात्र सर्व हिंदू धर्मातील विधी पार पाडण्यात आली. महाराजांची मुंज करण्यात आली. सर्व विधी पार पडल्यानंतर महाराजांना हत्तीवर बसवण्यात आलं, आणि राजांना हत्तीवर बसवून पाचाड पासून ते पूर्ण रायगडाच्या राज दरबारापर्यंत राजांना आणण्यात आलं होतं. आणि जेव्हा राजे राज दरबारात आले, अख्खा दरबार भरला गेलेला आहे. देशातील विदेशातील सरदार, मनसुबदार सर्वच जण आलेले आहेत, आणि राजे समोर पाहतात सुवर्ण सिंहासन. आणि तेव्हा
त्यावरच त्या सुवर्ण सिंहासनाकडे पाहून राजांचं जड अंतकरण आलं. अरे कोण म्हणतं माझा राजा रडला नाही? माझा राजा त्या दिवशी ढसा रडला होता. आणि राजे रडत आहेत हे फक्त मासाहेब जिजाऊंना दिसत होतं, कारण मासाहेब जिजाऊ त्या सुवर्ण सिंहासनाच्या बाजूला वैवृद्ध झालेल्या सुरकुटलेला अख्खा चेहरा आहे मासाहेब जिजाऊंचं. मासाहेब जिजाऊ पाहतात शिवरायांना की माझा शिवबा आज रडतोय राज्याभिषेकाच्या दिवशी. आनंदाचा क्षण आहे, सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, तरी माझा राजा माझा बाळ शिवबा माझा रडतोय. त्या रडण्यामागचं कारण होतं की या सुवर्ण क्षणासाठी कित्येकाने आपलं बलिदान दिलं होतं, कित्येकाने आपलं प्राण टाकलं होतं, आणि कित्येक आईने आपलं पोरगं गमावलं होतं, कित्येक पोरांनी आपला बाप गमावला होता, आणि कित्येक बापांनी आपल्या मुलाचा चेहरा पाहिलं नव्हतं, आपल्या मुलीचा चेहरा पाहिलं नव्हतं, आणि कित्येक पत्नींनी आपला पती गमावला होता, आणि कित्येक रक्ताच्या थारोळ्या तुकड्या झाल्या होत्या. रक्ताचे थेंब या स्वराज्यासाठी प्रत्येक मावळ्यांनी दिलं होतं. तेच मावळे आज दिसत नाहीत मला, म्हणून माझा राजा ढसा त्या सुवर्ण क्षणादिवशी रडत होता. आणि ते लखलखत असणारं सुवर्ण सिंहासन जे रत्न लखलखत होते ना, त्या रत्नांमध्ये माझा राजा त्यांच्या रत्नांना म्हणजे त्यांच्या मावळ्यांना शोधत होते. राजांना त्या दिवशी तानाजी मालुसरे आठवले. लक्ष इकडं करा, राजांना त्या दिवशी तानाजी मालुसरे आठवत होते. अरे जो तान्हा राजगडावरती यावं आणि आपल्या मुलाचं पत्रिका घेऊन यावं आणि नुसतं बातमी कळावी की कोढाळा घ्यायचंय, आणि तेवढ्यात सारखं ती पत्रिका बाजूला ठेवावं आणि म्हणावं राजा आम्ही एवढं मावळे असताना तुम्ही गड सर करावं आणि तुम्ही कोढाळा घ्यावं. नाही राजा, आधी लगेच कोढाळ्याचा मग माझ्या रायवाचा. तो ताना त्या दिवशी शुभरचना आज हे सुवर्ण क्षण पाहण्यासाठी तो माझा ताना दिसत नाहीये, म्हणून माझा राजा त्या दिवशी ढसा रडला होता. मंडळी, अरे राजाला त्या दिवशी आठवत होता बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीराजे देशपांडे. अरे रायची बातच त्या दिवशी आठवत होते, आणि त्या दिवशी आठवत होते कोण? शिवा काशीद. अरे शिवा काशीद म्हणजे कोण? एक नावी मावळा. जेव्हा राजे पन्हाळ्यावरती अडकले, ही बातमी जेव्हा वार्ता कळाली, तेव्हा तो शिवा काशीद यावं, लगबग यावं आणि म्हणावं राजा 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 जाऊ द्या ना राजा, त्या स्थिती सोबत मला लढू द्या ना राजा. आणि तेवढ्यात राजे म्हणावं शिवा तुम्हाला माहितीये ही पालखी जाऊन शेवटीच जाणार, तुम्ही परत याल की नाही या गोष्टीची जाण नाही राजा. राजा म्हणावं शिवाला, आणि शिवा काशीद म्हणावं होय राजा मला माहितीये आम्ही परत येणार नाहीये, पण राजा जगताना जरी आम्ही शिवा काशीद म्हणून जगलो ना, तर आज मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे माझं परम भाग्य आहे असं म्हणणारा तो शिवा काशीद त्या दिवशी शिवाजी राजांना. अरे एवढंच नसून पन्हाळ्यावरून जेव्हा राजे तिकडे विशाळगडाकडे जाण्यासाठी कूच करतात, तेव्हा खिंडीत यमासारख्या त्या म्लेच्छांना, त्या मुघलांना बाहेर काढण्यासाठी, झटण्यासाठी, लढण्यासाठी, त्यांच्यासोबत लढण्यासाठी आणि आपल्या राजाला बाहेर काढण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीराजे देशपांडेंनी रायची बांधल लढत होते. का यावं शिवाजीराजे आणि म्हणावं बाजी काका बाबा शांतता राखा. पन्हाळ्यावरून जेव्हा राजे विशाळगडाकडे जावं, आणि तेव्हा मात्र त्या खिंडीमध्ये यमाच्या तावडीत असणारे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीराजे देशपांडेने म्हणावं राजा तुम्ही विशाळगडाकडे जा, विशाळगडाकडे जा आणि 3 तोफांचा आवाज द्या, तेव्हापर्यंत आम्ही लढणार राजा. अहो राजा लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तो बाजीप्रभू देशपांडे त्या दिवशी दिसत होते माझ्या राजांना, म्हणून माझा राजा त्या दिवशी ढसा रडत होता. अरे पुरंदराचा दह झाला होता, पुरंदराच्या दहामध्ये एकटा मावळा लढा
प्रसारणावं, चढ अंतकरणानं चावं राज आणि त्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरती. हे त्या दिवशी ही वार्ता सगळीकडे पसरली आणि त्या दिवशी छत्रपती झाले होते आपले शिवाजीराजे. आणि पुढे मात्र लक्ष देऊन ऐका, पुढे मात्र त्याच दरबारी राजे प्रत्येकांना अष्टप्रधान मंडळी असतील, प्रत्येक मावळे असतील, प्रत्येकाला राजे काही मान सन्मान देत होते. कुणाला शस्त्र देत होते, कुणाला वस्त्र देत होते, कौतुकाची थाप कोणावरती टाकत होते. आणि त्या दिवशी राजेंना तिथे सदरीवरती एक मावळा बसला होता. त्या मावळ्याचं नाव होतं बहिर्जी नाईक. राजेंचा तिसरा डोळा तो बहिर्जी नाईक होता. त्या दिवशी राजेंना काहीतरी त्या बहिर्जींना द्यायचं होतं, पण राजे जर त्या बहिर्जींना समोर आणावं तर स्वराज्याला वार्ता कळेल की राजेंचा म्हणजे माझा तिसरा डोळा हा बहिर्जी नाईक आहे, हे लोकांना कळेल. म्हणून राजे त्या दिवशी बहिर्जींना काही देऊ शकले नव्हते. ते दुःख राजेंना कुठेतरी सतवत होतं. आणि एवढं त्याग समर्पण होतं तेव्हा कुठेतरी छत्रपती शिवाजीराजे हे छत्रपती घडले होते. आणि 6 जून 1674 तो सुवर्ण सिंहासन पाहिलं होतं. आणि जेव्हा राजे छत्रपती झाले ना, ही वार्ता औरंगजेबाला कळाली की ज्याला मी पहाड का चुहा म्हणायचो त्याने आज माझ्या सिंहासनाची खिळे सैल केले, माझी सिंहासन अख्खं खिळखिळ करून सोडले. आणि तो औरंगजेब रागाच्या भरात त्याच्या दरबारात जातो आणि दरबारात जाऊन म्हणता झाला तो, ये सब फिजूल है शहजादे, संघर्ष और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं दिखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाली यह महमूद औलाद आज ये क्या दिख रही है. शिवाजी हमारी नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधार के रख दिया है उसने. यह हमारे मिर्जा अमीर गुलाबरा अबू शाइस्ते खां था. बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर जाकर इनके चक्के छुड़ा दिए. यह तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पर समझौता करना पड़ा. यह सूरत की इनायत का बहादुर जब शिवाजी सूरत में आया तो दगा होकर भाग गए. यह जोधपुर के महाराणा जसवंत सिंह राठौड़ मराठों के वार उन्होंने छाती पर नहीं बल्कि अपने पीठ पर खाए थे. यह आपसे फौलाद खां था जिसके हथेली के ऊपर शिवाजी ने मिठाई रख के आखिरी के खाने से फरार हो गया. सभी मनसूबदारों को उधड़ के रख दिया इसी फौलाद के ने. यह रस्कर के साथ मैदान छोड़कर भागने वाले एक तरफदार रसूलभाई ग्रोथवानी, मीरे अतीस तरबरेज का खाचा बहादुर का मुकद्दस, बुल्दी नरेश फोशियाडे या रणमस्तक केसर सैयद मुलार का तमाम राजपूत बुंदेल अफगानितुल इन सबको शिवाजी ने शिकस्त दी. एक बात कहूं शहजादे, शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत का नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं था. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए. हिंदुस्तान की हर एक चीज खरीद सकते, लेकिन जाबाज मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया. क्योंकि मराठे बिकते नहीं, मराठे थकते नहीं, मराठे झुकते नहीं. हाँ, शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और बुलंद मीनार की तरह उसके सिर उठाई आसमान को छू रहे हैं, इसमें कोई शक नहीं है शहजादे. त्या दिवशी म्हणावं, हम तो खुशनसीब पडे. ऐका काय म्हणतो तो औरंगजेब, हम तो खुशनसीब पडे कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा. त्या दिवशी म्हणावं, एवढं स्वाभिमानाला जगता आलं पाहिजे. अरे आपले तर म्हणलंच पाहिजे, पण दुश्मनाने देखील कौतुक करावं, एवढं स्वाभिमानाने जगले होते आपले राजे. शेवटी एवढंच म्हणे, काय ऐकलात? शांत रीतीने ऐकलात, चांगला ऐकलात, मला आनंद वाटलं. फक्त जे सांगितलंय ना विचार फक्त आत्मसात करा. शिक्षण घ्या पोरांना. तुम्ही नाही शिकलात ना, मी इथपर्यंत आले हो, मी अनपढ असते तर मी आले असते का, इथं बोलले असते का तुमच्यासोबत?
काहीतरी कला. फक्त शिक्षणच घ्या म्हणत नाहीये, तुम्हाला शिकू वाटत नाहीये, तर तुमच्यामध्ये काहीतरी कला आहे का कला, ती कला शोधून काढा आणि त्या कलेचं निर्मिती करा. काहीतरी माझ्यात कला आहे, मी करू शकतो, मी झटू शकतो, मी स्वाभिमानाने माझी कला दाखवू शकतो जगासमोर, हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे. शिक्षणच घ्या म्हणत नाहीये, पण शिक्षण तुमच्यासाठी तुम्ही जगलं पाहिजे, या समाजामध्ये वावरलं पाहिजे, यासाठी तरी थोडं तरी शिक्षण घ्या. आणि मला अभिमान वाटले तर येऊन, जरी काही माहिती नसलं तरी माहिती तरी झालं ना, थोडंफार तरी कळलं तरी थोडं तरी. आणि असंच लागोपाठ हे 3रं वर्ष आहे असं बोललं दादांनी शिवजयंती साजरी करण्याचं. पुढे देखील दादांनीच नाही तर दादांना साथ देऊन प्रत्येकाने एक या आणि धर्मासाठी लढा. फक्त शिवजयंतीच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंची असेल, शेवालालची असेल, प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या साजरी करा. आणि ते कुठेतरी असे कार्यक्रम ठेवा की जेणेकरून आज शिवजयंती निमित्त ठेवला, छत्रपती शिवाजीराजे होते कोण, जगले कसं, लढले कसं, हे तुम्हाला कळलं. कुणासाठी जगले, कुणासाठी झटले, हे आज कळालं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती साजरी कराल तर संविधान कशासाठी लिहिले, कुणासाठी लिहिले हे कळलं पाहिजे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा. महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्यासाठी कशासाठी जगले, शिक्षण मिळलं पाहिजे, आपला समाज वावरला पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, स्वाभिमानानं जगलं पाहिजे, म्हणून त्यांनी झटले होते. समाज प्रबोधन करता येईल. महात्मा ज्योतिराव फुलेंचं काहीतरी जयंती साजरी करा आणि असे कार्यक्रम आयोजन करा आणि काहीतरी 4 शब्द डोक्यात जाऊ देत. काही मंदिर आहे, काहीतरी आपण फक्त नवरात्री पुरतच आईच्या गाण्याला का लावून दुर्गे दुर्गे भारी तुझविन संसारी हे फक्त आणि फक्त नवरात्री पुरतच बोलू नका. रोज म्हणलं पाहिजे, रोज हरिपाठ केलं पाहिजे. आणि फक्त समाज एक समाजासाठी आहे, मी का केलं पाहिजे, तू का केलं पाहिजे असं म्हणाल ना, एक जण सगळेच एका दिवशी असा एक समाज येईल, असा एक धर्म येईल की आपण त्या दिवशी म्हणाल की आपण हिंदू म्हणून जगलो असतो ना, तर दुसरे आपल्या मानगुटीवर येऊन बसले नसते, हे त्या दिवशी म्हणाल. बांगलाला जे प्रकरण झालं ना, ते हे भारतात होऊ नये यासाठी एक या. एवढं सांगेल आणि थांबेल. पुढे असंच लागोपाठ प्रत्येक वर्षी जल्लोषात साजरी करा प्रत्येक जयंती, एवढं म्हणेल आणि जोरदार घोषणा होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.